Hello, hello. This is the My Artifact episode number 1078. आजची तारीख आहे 20 फरवरी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजत आहे. का बोलू म्हणजे जस्ट लाईक राईट नाव नाही का, मला कोणा पर्सनसोबत बोलायचं आहे. व्हॉट यू मीन पर्सन? ओके, मी माझ्या आजूबाजूचं सराउंडिंग थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. मी जिथे वरती घुमून राहिलो आहे ना, ते युजली माझी जिथे नजर चालली आहे, युजली सगळेच जण आसपास मोबाईलवर बोलत आहे. जस्ट लाईक माझा रूममेटसुद्धा पण तो वरती बसून आहे आणि तो फोनवर बोलत आहे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वगैरे. माझ्या घरासमोर, माझ्या रूमसमोर एक बिल्डिंग आहे, त्याचं नाव आहे श्री मोहिनी राज कॉम्प्लेक्स. तर तिथे जेवढे पण बाल्कनीज आहेत त्याच्यामध्ये कोणी ना कोणी एक पर्सन फोनवर बोलत आहे. इवन मागेसुद्धा पण काही लोक टेरेसवर आहे जे फोनवर बोलत आहे. आणि इवन माझी नजर खाली पण चालली आहे, तर तिथे एक मुलगा, तो पण त्याचं जेवण झालं बहुतेक आणि तो पण फोनवर बोलत आहे. सो असं का होते आपल्यासोबत की आपण रोज संध्याकाळी फोनवर बोलतो? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? जेवण केल्यावर आपल्याला का असं फील होतं की आपण कोणासोबत बोलायला पाहिजे वगैरे वगैरे, राईट? तसं एक हार्मोन्स असतात. दिवसभरात आपण जे काही करत आहे ते करू शकतो रा. आता संध्याकाळी कसं की जेवण झालं, थोडीशी प्रायव्हसी मिळते, टेरेसवर जायचं, बोलायचं मस्त, हाय हॅलो वगैरे वगैरे, कशी आहे काय आहे. जस्ट आय डोंट नो, मला याच्यामध्ये काय असं खास काही हे वाटत नाही. म्हणजे कोणता शब्द आहे तो की इम्पॉर्टंट म्हणजे की का रोज रोज फोन लावायचा आहे, बोलायचं आहे. भाई तेरे पास कोण आहे तुझ्यापाशी का तू फोन लावून बोलशील? सांग बरं, कोण आहे? सांग, कोण आहे तुझ्या लाईफमध्ये की तुला असं वाटलं की भाऊ तुझ्या मनातल्या ज्या काय फिलिंग्स आहेत त्या शेअर करू का? तर कोणासोबत शेअर करशील तू? सांग बरं. कोणासोबतच नाही. इट्स लाईक म्हणजे सांगण्यासाठी खूप काय आहे रे. आई वडील वगैरे. आता आई वडिलांसोबत काय फिलिंग शेअर करणार आहे? म्हणजे जस्ट लाईक आता हा पार्ट ऑफ लाईफ आहे. आता जॉब सुरू आहे, थोडीशी तकलीफ तर होणारच आहे. सो इट जस्ट लाईक आय नीड सम अदर पर्सन म्हणजे एक अदर पर्सन राहीन ज्याला मी इनिशियली लाईक करतो, तशा पर्सनसोबत बोलण्यात मजा येते. इट डज फील रिअली इन्क्रेडिबल. बट मी कधी अजूनमध्ये एक्सपिरियन्स केला नाही आहे. बट मला असं वाटते का, कारण ज्याप्रमाणे माझ्या आसपास अराउंड लोक याचा भरपूर उपयोग घेतात, सो मे बी याच्यामध्ये काही ना काही पॉईंट आहे. त्यामुळे लोक संध्याकाळी फोन लावतात त्यांच्या एक्ससोबत बोलण्यासाठी. मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि बस असं फील करून घेतो कि डूड मेरे में एक लड़की है और मैं अपने शरीर के अंदर है लड़की को, उससे ही बात कर रहा हूँ. हाँ, कशी आहे, काय आहे वगैरे वगैरे, ऑल दिस स्टुपिड थिंग.
सकाळचं शिफ्ट नाही का मोठी अकडते राह या म्हणजे कसं सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत ड्युटी. आता 4 वाजता आल्यानंतर काय होते की थोडंसं फ्रेश वगैरे झालो का 5 वाजून होते. म्हणजे फ्रेश कसं मी फ्रेश होतो, सोबत रूमचं पण थोडंसं झाडझूड वगैरे बेडशीट वगैरे साफसफाई केली का मग आज मी ठरवलं होतं का मी असं टॉय स्टोरी फिल्म बघेन. तर लावला पिक्चर, बट मध्यातच मला इतकी जास्त झोप लागली ना की झोपूनच गेलो मी. ह्या लिटरली झोपूनच गेलो. काही इंटेन्शनच नव्हतं सरळ. आणि बस झोपलो, इतका झोपलो. तरी मी 6 वाजता झोपलो की सरळ 8 वाजता उठलो. 2 घंटे बहुतच घारघोर झोप घेतली मी. आणि मला नाही वाटत का हे झोप घेतल्यानंतर आता मला लवकर झोप लागेल बा. हां, कालही असंच झालं राव. कालही एकदम कसं अनइंटेन्शनली झोपून गेलो. मला माहीत पण नाही का मी झोपलो केव्हा. घंट्याभरात झोप घेतली आणि रात्री मला झोपत नाही लागली. सो मी म्हटलं हा टाईम मी थोडासा माझ्या याच्यासाठी युटिलाइज करीन. सो संध्याकाळी मी एक फिल्म वगैरे पाहीन. हां, बरं झालं आठवण दिली. आता फिल्मच पाहून घे ना आता, म्हणजे जस्ट लाईक आता 2-2.5 घंटे झोप घेतलीच आहे. रात्री 2 वाजेपर्यंत तुला तर झोप बिलकुलच लागत नाही. सो जस्ट डू दॅट राईट. आणि हळूहळू नाही का मी इथल्या एन्व्हायरमेंटसोबत मॅचअप होऊन राहिलो आहे. रूममेट्स, ऑफिस वगैरे वगैरे. सो एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. उद्या तेजूचा वाढदिवस. उद्याची 21 तारीख आहे ना. यस, उद्याची 21 तारीख आहे. उद्या तेजूचा वाढदिवस. सो सगळेजणांनी ठरवलं की तेजूला सरप्राईज पार्टी द्यावं. सो श्रुतिकाच्या घरी सगळेच जण येणार आहे आणि तेजूचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. बट मी खूप प्लॅन केला होता, बट नाही जमून राहिलं आहे. कारण समजा जर ऑफिसमधून सुट्टी घेतो म्हणलं, सुट्टी तर भेटून जाईल राव, बट त्याच्यानंतर मलाच दगदग होऊन जाईल बहुत जास्त. म्हणजे कसं आहे की समजा जर मी आज म्हणलं असं मला सुट्टी द्या आणि मला सुट्टी देऊनही दिली असती. सो कसं आहे की मी नाही का धावत पळत करीब वर्धेला गेलो असतो. करीब 6-7 वाजेपर्यंत वर्धेला पोचल्यानंतर मी माझे कामं केले, कपडे वगैरे धुवून टाकले वगैरे वगैरे. उद्या दुपारी 3 वाजता आहे तेजूचा वाढदिवस. तर मी तेजूचा वाढदिवस अटेंड केला असता. त्याच्यानंतर मग संध्याकाळी त्याचं लग्न, रिसेप्शन, प्रशिकच्या भावाचं रिसेप्शन. आणि देन त्याच्यानंतर मग सब खतम झालं. आता मी कालची उद्याची सुट्टी घेतली, तर उद्याचा दिवस तर पूर्ण गेला. आता परवा मला सकाळी 7 वाजता ऑफिसमध्ये टच व्हायचं आहे. तर सांग बरं मी कसा आलो असतो. माझं 12 वाजता रिसेप्शन खतम झालं. रात्री 12 समजून घे ना, 11-11:30 वाजता रिसेप्शन खतम झालं. सो माझ्यापाशी किती वेळ आहे? 8 घंटे. आणि 8 घंट्यामध्ये मला 8 घंट्याची झोप पण घ्यायची आहे, प्लस 2 घंट्याचं ट्रॅव्हलिंग. सो मी या 2 गोष्टी कशा काय हँडल करू? बरं ठीक आहे, मी 6 घंटे झोप घेऊन गेलो ना, 2 घंटे ट्रॅव्हलिंग करीन, चलो कोई बात नाही. हां भाऊ, रात्री 12 वाजता गाड्या का तुझ्या मनावर चालतात का? स्वतःची गाडी आहे का? स्वतःची गाडी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. या स्वतःची गाडी घे, काढ पोकात. या मग का 12 का 1 वाजता निघ तू. 1 वाजता निघ, मस्त 3 वाजेपर्यंत नागपूरला पोचल्यानंतर मग तू झोप, सकाळ उठून मग ड्युटी. या पण त्याच्यामध्ये तुला खूप जास्त थकून जाशील. इट्स लाईक टू मच एक्झॉस्टेड. सो मी म्हणलं की राहू दे, राईट नाऊ संडेलाच जाऊ आपण आणि विश हॅव ब्लेसिंग टू ऑल दोज पीपल हू आर एन्जॉईंग बर्थडे पार्टी अँड रिसेप्शन. सो
So yeah, I won't be there, but I do have a really genuine feelings to be in there. म्हणजे कसं की जाऊ दे, आता मला असं बोलूशं वाटत नाही. लेट जस्ट वॉच सम मूवीज किंवा यूट्यूब. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 10 10 10 78 right now. We are at Nagpur, Maharashtra. Thank you.